राजकारणात स्पर्धा असते, मात्र ती नेहमीच खिलाडी वृत्तीने होत नाही. पत्रकार मात्र लेखणीतील स्पर्धेबरोबरच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवतील आणि लोकनाथ मीडिया चषक 2026 ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी 12, 13, 14 जून रोजी रेल्वे मैदान सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ मीडिया चषक 2026 स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण शनिवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. यावेळी खासदार माने बोलत होते. यावेळी राज्यसभेचे खासदार प्राचार्य डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, नगरसेवक प्रियदर्शन साठे, ज्ञानेश्वर सपाटे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख आदी उपस्थित होते. माने साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आमच्या भगिनी आणि राज्यसभेच्या सदस्या काही वाघमारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र अमोलबाब शिंदे या स्पर्धेचे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होत आहे. निशाणा काळजे, शिवसेनेचे जुने ज्येष्ठ नेते साईनाथजी अभंगराव, नगरसेवक प्रियदर्शन साठे आणि पत्रकार मित्र. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी सावाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा भरवतो. यंदा प्रथमच शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा विषय समोर आला. त्याला मनीषांनी मान्यता दिली. एक संवेदनशील नेतृत्व, सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते त्यांच्याकडे जाणत आहे असे जे नेते आहेत ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाईंकडे आपण पाहतो. त्यांनी आपल्याला गृहनिर्माणासाठी फार मोठी मदत केलेली आहे. साहेब राज्यातला पहिला प्रोजेक्ट 238 सोलापुरात होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून साहेबांनी मुख्यमंत्री पद म्हणजे निवडणूक लागायच्या आधी आचारसंहिता 10 दिवसांनी लागली. त्याच्या अगोदर एक 7 कोटीचा विशेष बाब म्हणून निधी दिला. जो तिथं तो निधी आम्हाला मिळाला. त्यामुळे तुम्हाला लाख ते 3 लाख कमी होतात. सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं, बापूंनी सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून ते काम झाले. साहेब आता एक थोडा ताईंना पण आमची विनंती आहे, ताईंना पकडावून आम्ही बोलू. एक विषय थोडा शेवटचा राहिलेला आहे. बाबा साहेबांची वेळ झाली होती त्यावेळी आम्ही बैठकला व्यवस्थित पत्रकारांना दिलाय. ताईंना आणि माने साहेबांना आमची विनंती आहे, एक बैठक झाली तर आमचा प्रोजेक्ट सगळा पूर्ण साधारण डिसेंबर पर्यंत प्रकल्प पूर्ण साहेबांचीच असते. आमच्या सर्व पत्रकारांना त्यावेळेस आपण दोघे समान असणार आहेत. त्यांचं फार मोठं सहकार्य यापूर्वी लाभलंय. सांगायला पाहिजे. त्यामुळे परत एकदा सर्वांचं आभार मानतो आणि आमचा हा विषय दोघांनी मनावर मार्गी लावावा एवढी विनंती या निमित्ताने करतो. खासदार माने म्हणाले, पत्रकारांमध्ये लेखणीच्या माध्यमातून स्पर्धा असते. आता ही स्पर्धा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. पत्रकार बांधव ही स्पर्धा निश्चितच खिलाडू वृत्तीने पार पडतील. पत्रकारांसाठी अशा आगळ्या-वेगळ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल काळजे यांचे अभिनंदन करतो आणि सर्व सहभागी संघांना शुभेच्छा देतो. राज्याभिषेक दिनाचा औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने आम्हा सर्वांचे नेते, मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावात तयार झालेली ही नवीन स्पर्धा अनाथांचा नाथ लोकनाथ असं सर्व महाराष्ट्र त्यांना या ठिकाणी संबोध आणि लोकनाथ स्पर्धेच्या निमित्तानं आज या ठिकाणी सोलापूरमध्ये सर्व लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाची ही या ठिकाणी स्पर्धा आपल्या गावामध्ये या ठिकाणी होती. राजकारणात स्पर्धा असते, खिलाडू वृत्ती नसते. आज तुमच्यामध्ये स्पर्धा आहे मीडियामध्ये, तर ही खिलाडी वृत्तीनं होणारी स्पर्धा याचा आनंद आपण सर्वजण पुढचे 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत या ठिकाणी घेणार आहात. या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय ज्योतिताई, ज्यांनी हा कार्यक्रम आपल्यासाठी म्हणून उपलब्ध करून दिला,
ते माजी जिल्हा प्रमुख सन्माननीय मनीषजी, उपस्थित असणारे आदरणीय जिल्हा प्रमुख आमचे बापू, इथे उपस्थित असणारे अब्दुलराव साहेब, उपस्थित असणारे पत्रकारांच्या वतीनं आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे आदरणीय बापू, सर्वच या ठिकाणी पत्रकार बांधव. खरं तर संपर्क प्रमुख म्हणून माझी या लोकसभा मतदारसंघाची निवड झाली आणि सातत्यानं सोलापूरशी संपर्क आहे. इथली असणारी खवय्या संस्कृतीचा अनुभव आला, इथं असणाऱ्या पाहुणचाराचा अनुभव आला आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा पत्रकार पदार्पण करतायत. तुमच्या असणाऱ्या एकमेकांचं लेखणीमधली कॉम्पिटिशन आता फील्डवरच्या कॉम्पिटिशन मध्ये त्याचं रूपांतरित होत आहे आणि स्पर्धेच्या निमित्तानं कुणाचा त्रिफळा उडणार आहे, कुणाच्या हातात बॅट येणार आहे, कुणाला हे चषक त्या ठिकाणी मिळणार आहे, तो येणाऱ्या 14 तारखेला स्पष्ट होईल. पण निश्चितच ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरताय ही आज महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची पत्रकारांची स्पर्धा एक वेगळ्या पद्धतीने घेण्याचा मनीषजी तुम्ही पायंडा या ठिकाणी पाळताय आणि महाराष्ट्रात प्रथमच लोकनाथ नावानं स्पर्धा या ठिकाणी सुरू होती. मी मनापासून मनीष आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करेन की आपण साहेबांच्या नावाला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अशा पद्धतीच्या स्पर्धेची सुरुवात करताय. इथले असणारे पत्रकार बांधवांचा आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा जवळचा ऋणानुबंध आहे. सगळ्यात मोठं स्वप्न एखाद्या आयुष्याचं काय असतं तर आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्रात कुणीही असली तरी तो माणूस सामान्यातला सामान्य असला तर माझं स्वतःचं एखादं घरोंदा असावा असं त्याचा प्रयत्न असतो. मी ताई खरोखर आभार या ठिकाणी तुमचे व्यक्त केले पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये लेखणीच्या निमित्तानं अनेकांच्या पाठीशी उभं राहणारी आश्रय तयार करणारी ही मंडळी स्वतःच्या घरासाठी इतके वर्ष जगत होती. त्यांच्या हक्काचं गृहनिर्माण तयार करण्याचा भूमिका आपण या ठिकाणी सोलापूरमध्ये घेतली आणि 238 घरांचा हा मेगा प्रकल्प आपण या ठिकाणी करून पाहताय. मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पत्रकार बांधव अशा पद्धतीची धडपड करतायत, पण सोलापूरकरांचं विशेष कौतुक की ताई तुमच्या नेतृत्वाखाली अतिशय भरघोस निधी या ठिकाणी आदरणीय साहेबांनी या ठिकाणी देऊ केला. साहेब मुख्यमंत्री त्यावेळी होते, आता उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे नगर विकास मंत्री आहेत. त्याच्या येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण साठी साहेब सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत करून येणाऱ्या काळामध्ये तो अंतिम स्वरूप त्याला कसं प्राप्त होईल याच्यासाठी आम्ही पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी या ठिकाणी निश्चितपणे उभे राहू आणि पत्रकारांच्या हक्काचं दालन आता इथं आहे तसं हक्काचं घर सुद्धा तुमचं या ठिकाणी निर्माण व्हावं एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज लोकनाथ चषकच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रपणे जमलेला आहात. लोकांना मदत करण्याची भूमिका एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक प्रसंगामध्ये घेतली. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जिथं जिथं प्रसंग ओढावे तिथं अनाथांचा लोकनाथ धावून जातो हे महाराष्ट्राने देशानं त्या ठिकाणी पाहिलंय आणि अशा माणसाच्या विचाराचं या ठिकाणी वादळ महाराष्ट्रामध्ये उद्भवत असताना आज सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकनाथ चषक या ठिकाणी होत आहे. त्या स्पर्धेला आपल्या सर्वांचा या ठिकाणी विमा सुद्धा मनीषजीने या ठिकाणी सांगितलं किती लाख रुपये 10 लाख रुपयापर्यंतच कव्हर त्या ठिकाणी कोणाचाही अपघात होऊ नये, पण जर झालाच तर त्या ठिकाणी विम्याची सोय मनीषनी या ठिकाणी केलेली आहे. निश्चितच आपल्या ह्या सगळ्या गोड उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आज आमच्या पार्टीचं थोडं कार्य या ठिकाणी आहे. तुमचं सहकार्य सातत्यानं आमच्या ह्या सर्व शिवसेना परिवाराला त्या ठिकाणी आहे. मगाशी बापू बोलता बोलता म्हटले शिंदे सेना नसून ही खरी शिवसेना आहे. ती शिवसेना ही सर्वसामान्य माणसाच्या हिताचं आणि लोक जलकल्याणाचं काम घेऊन या ठिकाणी पुढे घेऊन जाणारी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब पुढे चालवत आहेत आणि त्या शिवसेनेला आम्ही सर्वजण सारथी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राची विकासाचे आणि राजकीय मोड बांधायचं काम करतोय. रिकोफ स्पर्धा सगळ्याच याच्या डिपार्टमेंटमध्ये असावी या स्पर्धेच्या साठी म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. काळजे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकनाथ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असून पत्रकारांमध्ये एकोपा आणि स्नेह वाढावा हा स्पर्धेमागील उद्देश आहे. आयोजित केलेल्या सर्व पत्रकार बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड या ठिकाणी 12, 13, 14 या 3 दिवसांमध्ये होणार आहे.
सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कला क्रीडा या विभागातून या ठिकाणी अनेक कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पत्रकार बांधवांसाठी हा क्रिकेट चषक आयोजित केलेला आहे. आज या ट्रॉफीचा अनावरण करताना आमचे संपर्क नेते सन्माननीय धैर्यशीलजी माने साहेब खासदार कोल्हापूर आणि आपल्या ज्योतिताई वाघमारे खासदार राज्यसभा सोलापूर यांच्या माध्यमातून या आपण ट्रॉफीचं अनावरण करतोय. आज पत्रकार बांधवांसाठी आपल्या लोकनाथ चषक हे जे आहे ते अनेक वर्षापासून स्पर्धा घेतली जातात, परंतु यावर्षी लोकनाथ या नावाने घेऊन भविष्यामध्ये कायम दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचं सर्व पत्रकारांनी आम्ही ठरवलेलं आहे. आणि असं आहे की जे 150 म्हणजे एका टीम मध्ये 15 खेळाडू आहेत, ते 10 टीमचे 150 खेळाडूंचा आपण 1 वर्षाचा अपघाती विमा लोकनाथ विमा या नावाने आपण त्यांचा विमा काढतोय यावर्षी. आणि याचा देखील खरं तर विक्रम बापू तेलगुडे सन्मान्य आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि विक्रांती कालेकर असतील, अनेक पत्रकार, बाबासाहेब, सर्व पत्रकारांनी मला या ठिकाणी हे काम संधी दिली, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो. या स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ आणि मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील यांनी केले.